स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आता चातुर्मास चालू होतोय. तर चातुर्मास म्हणजे काय? तर आषाढापासून कार्तिकापर्यंत हे 4 महिने विष्णू योग निद्रेमध्ये असतो. त्यामुळे या काळात व्रत, वैकल्य, दान, धर्म याला खूप महत्व आहे. आपण आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत अशी व्रत करतो. यावेळी काय काय करतो? तर गोपद्म काढतो. काही जण एखाद्या देवळात जायचा नित्यक्रम करतात. काही जण आपल्याकडून होणारी दुसऱ्याला मदत, मग ती भले आर्थिकच असेल असं नाही आहे. तुम्ही एखाद्याला मोरल सपोर्ट केला तर हे पण दान आहे. दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि दानाला अतिशय महत्व आहे. बघा, तुम्ही म्हणाल की नेहमी पैसे देऊ शकत नाही. तुम्ही श्रम करा, गोशाळेत जा, तिथे सेवा करा. असे अनेक उपक्रम आपल्याला ह्या चातुर्मासात करतात. किंवा याच काळात आपण वेगवेगळे सण उत्सव, श्रावण महिन्यात आपला गोपाळकाला, रक्षाबंधन, नागपंचमी, दिवल्यांची अवस यासारखे अनेक जे आपण उपक्रम करतो हे आपल्या संस्कृतीला जतन करण्यासाठी आहेत. आणि हे संस्कृती जतन करणं हे आपलं काम आहे. कारण पुढच्या काळात हे कोणालाही माहीत नसणार आहे. तर आपण आधी माहीत करून घेऊया, तर पुढच्या पिढीला होईल. तर ह्या चातुर्मासापासून काही जण नक्त ह्याचा अर्थ काय? तर फक्त एक वेळ जेवतात. काही जण नक्त न करता एकदा ताटात किती वाढलं जाईल तेवढंच जेवतात. काही जण फक्त जेवताना मौन धरतात. काही जण दिवा लावला संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मौन धरतात. मौनाला फार महत्व आहे. मौन तुम्हाला संयम शिकवतो. एक संस्कृतमध्ये म्हण आहे, मौनम सर्वार्थ साधनम. जर तुम्हाला काही साधायचं असेल ना तर तुम्ही मौन स्वीकारा. बघा, एखादा खूप रागात आला आणि तुम्ही शांत राहिले, तो निम्मा खाली येतो. या मौनाला खूप सामर्थ्य आहे. म्हणून पूर्वीचे ऋषी मुनी कमी बोलत होते, कारण त्यांना माहित होतं आपलं शब्द हे शस्त्र आहे. म्हणून काही जण या काळात अपशब्द बोलायचे नाही किंवा अब्युजिंग वर्ड बोलायचे नाही, दुसऱ्याला बददुआ द्यायची नाही. म्हणजे असे अनेक उपक्रम, छोटे छोटे उपक्रम की जे तुम्हाला खूप पुढे नेऊ शकतात. यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी एक कथा सांगते. बघा, एक नित्यनेम तुम्हाला कुठे नेऊ शकतो. एक साधू एका गावात येतो. तो सगळेजण त्याचं दर्शन घ्यायला येतात. सर्वात शेवटी एक शेतकरी येतो. तो दर्शन घेतो. त्याला वाटलं की आता हा साधू आपल्यावर चिडेल. सगळेजण आले, तू नाही आला. तर तो म्हणतो की मी कामात होतो, मला वेळ नाही झाला, मला सकाळी सूर्य उगवल्यावर शेतावर जावं लागतं, संध्याकाळी यावं लागतं. तर ते म्हणतात सगळ्यांना तुम्ही नियम सांगितले, मला नियम सांगा. तर तो काय साधू काय सांगतो, तू रोज देवळात जा बरं. तो म्हणतो नाही, मला जमणार नाही, कारण माझं शेत ह्या बाजूला आहे, देऊळ ह्या बाजूला आहे. माझा अर्धा तास वाया जाईल आणि ऊन झाल्यावर बैल चालत नाहीत, मग मला आधीच नांगर धरावा लागतोय. म्हणे नाही, मग तू एखाद्या विहिरीला प्रदक्षिणा कर. नाही, आमचं पाणी तर खूप लांब आहे, 1 तास लागतो, मी नाही जाऊ शकत त्या तलावाजवळ. मग ते म्हणतात ठीक आहे, मग तू काय कर माहितीये का, की तुझ्या शेजारी कोण आहे? तर तो म्हणतो माझ्या शेजारी एक शेतात माझा मित्र काम करतो. मग म्हणे असा नियम कर की मी त्याचं मुखदर्शन घेतल्याशिवाय जेवणार नाही. आता त्या मित्रालाही माहित नसतं, ह्याने मनाशी ठरवलेलं असतं. हा रोज त्याला बघतो, हाक मारतो दादा, आणि मग जेवतो. असं खूप दिवस चालू असतं. एक दिवस तो शेतात, त्याच्या माती कमी असते म्हणून तलावावर जातो. तर हा येत नाही. मला ह्याला पोटात कावळे ओरडत असतात, बाबा हा आता कधी दिसतो आणि मी कधी जेवू. म्हणून तो त्याच्या गड्याला हाक मारतो, कुठे गेलेत तुझे मालक? तो सांगतो नाही, तलावाकाठी गेलेत, तिथे माती आणायला. हा म्हणतो ठीक आहे. हा पळत 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 जातो, कारण ह्याला
पोटात का भूक लागलेली असते, तिथे जातो, बघतो, त्याचं दर्शन घेतो आणि म्हणतो मी बघितलंय, मी बघितलंय, मी बघितलंय, असं करत आनंदाने उड्या मारतो. पण तो जेव्हा खणत असतो तेव्हा त्याला एक सोन्याच्या नाण्यांची थैली मिळते आणि ती थैली ह्याला काय वाटतं, ह्याने बघितलेली नसते, पण त्याला वाटतं की ह्याने बघितले. तो जो म्हणतोय मी बघितलं बघितलं, मग तो पण पळत येतो आणि तो सांगतो दादा थांब, दादा थांब. पण ह्याला भूक लागलेली असते ना, मग हा पळतो पळतो, ह्याच्या पाठी हा पळतो. मग हा जेवतो, जेवल्यानंतर तो सांगतो की हे बघ तू बघितलंयस ना, हे मला एवढी सोन्याची नाणी मिळालेत, आपण दोघं वाटून घेऊ, तू काही गावात बभरा करू नको. तर तो अजून आनंदाने उड्या मारतो, अरे मी एवढासा नेम केला आणि मला देवाने एवढं फळ दिलं, मग मी जर रोज देवाचं दर्शन केलं तर माझं किती पुण्य वाढेल. म्हणून नेम असावा आणि चातुर्मासात नेमाला फार महत्व आहे. तर तुम्ही कोणता नेम करणार आहे हे तुम्ही ठरवा, त्याप्रमाणे करा. किंवा तुम्हाला काही नेम जमत नसेल पुढे जायला यायला, तर काही अफर्मेशन लिहा, लोकांसाठी ब्लेसिंग द्या, दुसऱ्यासाठी खूप चांगलं शुभचिंतन करा आणि हा चातुर्मास साजरा करा. तुम्हाला चातुर्मासाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.